नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. संविधान सर्वसामान्यांना समजावून सांगणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक. तपोवन वृक्षतोड प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल आणि पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. संविधान समजून घेणारा आणि ते सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेत मांडणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही, असा गौरवोद्गारातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक केलंय. विधानसभेत फडणवीस यांनी केलेल्या भाषणावर आधारित भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी बोलताना शिंदे यांनी फडणवीस यांच्या अभ्यासू वृत्तीपासून कार्यशैलीपर्यंत अनेक अंगांनी स्तुती केली. मार्चमधील विधानमंडळ अधिवेशनात संविधानावर झालेल्या सर्वपक्षीय चर्चेत फडणवीस यांचं भाषण हे चर्चेचा कळसाध्याय ठरलं असं सांगून फडणवीस यांनी संविधानाचा इतिहास, त्याची वाटचाल, तत्त्वज्ञान आणि विविध उदाहरणांद्वारे पैलू अतिशय सोप्या भाषेत उलगडले असून त्याच भाषणाचं हे पुस्तक आता समाजासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. फडणवीस यांच्या कायद्यावरील दांडग्या अभ्यासाचा, अर्थशास्त्रातील सखोल पकडीचा आणि प्रशासन हाताळण्यातील कौशल्याचा उल्लेख करून शिंदे म्हणाले की नगरसेवक, महापौर, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास त्यांच्या क्षमतेचं प्रतीक आहे. या संदर्भात त्यांची भावनिक भाषेत म्हटलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत. गंभीर परिस्थितीत देखील शांत, स्थिर आणि थंड डोक्यानं निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अद्वितीय असल्याचं देखील शिंदे यांनी नमूद केलं. कलम 370 विषयी फडणवीस यांनी भाषणात मांडलेल्या दृष्टिकोनाचा उल्लेख करून शिंदे म्हणाले की कलम 370ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी होते, हे फडणवीस यांनी दाखल्यांसह स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हे ऐतिहासिक कार्य पूर्ण केलं, याचा त्यांनी अभिमानानं उल्लेख केला. संविधान धोक्यात असल्याच्या फेक नॅरेटिव्हचा देखील त्यांनी पर्दाफाश केल्याचं शिंदे म्हणाले. पुस्तकाचा प्रसार सर्व भाषात व्हावा, राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि ग्रंथालयात ते उपलब्ध व्हावं, राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ते संदर्भ ग्रंथ म्हणून वापरावं अशी अपेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या कार्यावर आधारित कार्यरत जनसेवक या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरला करण्यात आलं. या प्रसंगी आमदार केळकर यांच्यासह पत्नी कमल केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकाचे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुमरे यावेळी उपस्थित होते.
या पुस्तकाची संकल्पना महेश विनेरकर यांची आहे. पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित तपोवन झाडतोडीच्या विरोधात केलेल्या निवेदनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं त्वरित दखल घेतली आहे. सरकारकडून झाडांचं स्थलांतर करून दुसरीकडे लावलं जाईल अशी दिलासा देणारी भूमिका मांडली जाते, पण साहेब, प्रत्यक्षात हे कागदावरीलच आश्वासन आहे. स्थलांतरित केलेली झाडं फारशी जगत नाहीत, हे गेल्या अनेक वर्षात ठाण्यात आणि राज्यातील अनुभवानं सिद्ध झालं आहे. अशा आशयाचं पत्र प्रशांत सिनकर यांनी पाठवलं होतं. या पत्राची तात्काळ दखल घेऊन सदर प्रस्ताव वन विभागाकडे पुनर्विचारासाठी पाठवला असून आवश्यक ती कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं. या निर्णयामुळं तपोवन वाचवण्याची आशा पुन्हा एकदा दृढ झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आदेशानुसार बेकरी आणि तंदूर पदार्थ बनवणाऱ्या हॉटेल चालकांनी इंधनासाठी कोळसा आणि लाकडाचा वापर न करता पर्यावरणपूरक असलेल्या LPG, PNG किंवा विजेचा वापर करणं बंधनकारक असून याबाबत मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगानं एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह बेकरी आणि हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी, महानगर गॅस वितरणचे प्रतिनिधी, ठाणे महानगरपालिकेतर्फे मुख्य अग्निशमन अधिकारी, परवाना विभाग, पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत पर्यावरण विभागातर्फे नमूद करण्यात आलं की प्राथमिक सर्वेक्षणामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण 47 बेकऱ्या असून त्यापैकी 30 बेकऱ्या इलेक्ट्रिक इंधनावर सुरू आहेत. सदर कार्यशाळेमध्ये बेकरी असोसिएशन आणि हॉटेल असोसिएशन यांनी त्यांचे अर्ज गॅस जोडणीसाठी बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्याचं मत व्यक्त केलं. तसंच नवीन इंधनावर स्थलांतरित करताना बेकरी निष्कासन करण्यासाठी जास्त खर्च आणि जास्त वेळ लागल्याचं नमूद केलं. त्यावर महानगर गॅस वितरण यांनी प्रलंबित बेकरी आणि हॉटेल यांची GPS माहिती असलेला तक्ता देण्याची विनंती केली. त्याबाबत पुढील 15 दिवसात लवकरच सर्वेक्षण करून सुसाध्यता तपासण्यात येईल असं सांगितलं. तसंच प्रदूषण नियंत्रणाच्या कारणास्तव बेकरी आणि हॉटेल धारकांना काही प्रमाणात खर्चात सवलत देखील देण्यात येणार आहे असं त्याने स्पष्ट केलं. ज्या ठिकाणी PNG शक्य नाही त्या ठिकाणी धारकांना काही प्रमाणात खर्चात सवलत देखील देण्यात येणार आहे. LPG इंधनाचा जास्तीत जास्त वापर करावा, तसंच वापरल्या जाणाऱ्या गॅस व्हॉल्यूमवर काही सवलत देता येईल का याबाबत विचारणा करण्यात येईल असं HPCLच्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पॅकेज टूर उपक्रमानं अवघ्या 6 महिन्यात यशाचा नवा इतिहास रचलाय. परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेतला जनतेचा अफाट प्रतिसाद मिळत असून एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत राज्यभरातून तब्बल 4039 पॅकेज टूर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत.
या कालावधीत एस टी बसेसनं सुमारे 26.97 लाख किलोमीटरचा प्रवास करून 19.24 कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे. या पॅकेज टूर सेवेमुळं एकीकडे राज्यातील पर्यटनाला मोठीच चालना मिळाली असून दुसरीकडे एस टी महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय भरघोस वाढ झाली आहे. आगामी काळात अधिक नाविन्यपूर्ण आणि आकर्षक पॅकेज टूर्स सुरू करण्याचे संकेत देखील महामंडळाकडून देण्यात आले असून प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा. एस टीची लालपरी आता प्रवासासोबतच पर्यटनाचा आनंद देखील घडवत असून राज्यभर पॅकेज टूरचा सुवर्णकाळ सुरू झाल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी ठाणे कोर्टात उपस्थित राहणार आहेत. 2022 साली ठाण्यात झालेल्या मनसेच्या उत्तर सभेदरम्यान शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज ठाकरे यांना तलवार भेट दिली होती. या घटनेनंतर मोरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह राज ठाकरे यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. याच प्रकरणातील पुढील सुनावणीसाठी राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर राहणार असून पोलीस आणि न्यायालयीन परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. लोणावळा इथल्या सुप्रसिद्ध नागफणीचा कडा नुकताच कल्याणमधील प्रसिद्ध गिर्यारोहक आणि कल्याण गिर्यारोहक संस्था आणि रेस्क्यू संघाचे अध्यक्ष भूषण पवार यांनी सर केला. या उत्कृष्ट पण अत्यंत धोकादायक मोहिमेद्वारे त्याने कल्याण डोंबिवली शहराचं नाव राज्यात पुन्हा एकदा अभिमानानं उंचावलं. मागील अनेक वर्षापासून गिर्यारोहण क्षेत्रातील अनुभव, दऱ्याखोऱ्यातील अपघातात बचाव कार्याची चतुराई आणि नव्या गिर्यारोहकांना दिलं जाणारं प्रशिक्षण यामुळे भूषण पवार हे शहरातील विश्वासार्ह आणि अनुभवी गिर्यारोहक म्हणून ओळखले जातात. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अनेक कडे, सुळके आणि दुर्गम कडे यांनी यापूर्वीही सर केले आहेत. नुकत्याच झालेल्या मोहिमेमध्ये त्यांनी सुमारे 300 फूट उंचीचा नागफणीचा कडा आणि जमिनीपासून तब्बल 2500 फूट उंचीवर असलेला भाग अत्यंत कौशल्यानं सर केला. या रोमांचक आणि आव्हानात्मक लढाईत त्याने पुन्हा एकदा यशाला गवसणी घालत शहराचा गौरव वाढवलाय. या मोहिमेत हिम फॉर डील संघाचे चेतन शिंदे यांनी त्यांना मोलाची साथ दिली. देशातील दुसऱ्या क्रमांकाची ओली लाल मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात घसरली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मिरचीची आवक तब्बल 50% घसरली आहे. जिल्ह्यात बदलत्या हवामान परतीच्या पावसामुळं मिरची पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याचाच परिणाम आता बाजार समितीत मिरचीच्या आवकवर पाहायला मिळतोय. यावर्षी मिरचीचं उत्पन्न घटल्यानं चटणी आणि मसाल्याच्या पदार्थाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना मात्र याचा फटका सहन करावा लागणार आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. संविधान सर्वसामान्यांना समजावून सांगणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक.
तपोवन वृक्षतोड प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल आणि पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.